नमस्ते मित्रांनो, ट्रेड सेन्स मार्केट क्लास भाग 3मध्ये परत एकदा मी तुमचं स्वागत करतो. ॲक्च्युली या व्हिडिओमध्ये आपण बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं डेली ॲनालिसिस व्हिडिओ बनवत असतो. ज्या लेवल्स इम्पॉर्टंट लेवल्स आज वर्क केलेल्या आहेत, ज्या इम्पॉर्टंट लेवल्स उद्या वर्क करतील, या गोष्टींवरती आपण डीप डिस्कशन करतो गाईज. व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे, सो शेवटपर्यंत बघा. आज जे काल आपण प्रेडिक्शन केलेलं की आज मार्केट कशा पद्धतीने रिॲक्ट करणार आहे, तसं रिॲक्ट झालं की नाही, आणि झालं तर कुठल्या लेवलवरून झालं, हे सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये असणार आहेत. त्याचबरोबर प्राइस ॲक्शन, जी काय आज डेली प्राइस ॲक्शन झाली, त्या पूर्ण प्राइस ॲक्शनचा देखील अभ्यास इथं आपण करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीचं आजचं मार्केट कसं होतं ते आधी बघून घेऊया. त्याआधी 5 मिनिटावरती मी काही रेजिस्टन्स आणि सपोर्ट दोन्ही आखून घेतो. त्यानंतर ना आपण डीपली डिस्कशन करूया की बाबा कोणता सपोर्ट आणि कोणता रेजिस्टन्स आज महत्त्वाचा ठरलेला आहे. ओके गाईज, चलो लेट्स सी. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ट्रेडिंग बरेच वर्ष करत असाल तर तुम्हाला एक एक्सपिरियन्स नक्कीच आला असेल की जेव्हा पण तुम्ही ट्रेड्स प्लॅन करता, ओके, इंडियन मार्केटमध्ये, म्हणजे जेव्हा पण तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड्स प्लॅन करता, तर चार्टपेक्षा जास्त महत्त्वाचं जे असतं ते प्रीमियम बघणं असतं. आणि प्रीमियममध्ये लेवल्स मार्क करणं खूप महत्त्वाचं असतं. सो ज्या एंट्रीला, समजा आता इथं जर एंट्री बनते आहे बाईंग साईडची 57,821, ही एक लेवल आहे. ओके, समजा जर 57,821 या लेवलवरती मला बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे, तर तुम्ही प्रॉपर 57,800चा CE, ओके, याचा चार्ट बघणं खूप महत्त्वाचं आहे. बरेच लोक काय करतात, फक्त इंडेक्स बघूनच ट्रेड प्लॅन करतात, पण इंडेक्स बघून ट्रेड कधीच प्लॅन करायचा नसतो. नेहमी ट्रेड प्लॅन करायचा असतो नेहमी ट्रेड जो प्लॅन करायचा असतो तो प्रीमियम बघून गाईज करायचा असतो, प्रीमियम. ओके, आणि ज्या पण मुवमेंट्स येतात त्या प्रीमियममध्ये मुवमेंट आल्यावरती तुम्हाला पैसे मिळणार आहेत. विदाऊट प्रीमियम मुवमेंट तुम्हाला अजिबात प्रॉफिट होणार नाही. सो सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, प्रीमियमकडं जास्तीत जास्त जेवढं तुम्ही लक्ष देणार आहे, तिथं प्रॉपर जेवढा तुम्ही सपोर्ट आखणार आहे, जेवढा रेजिस्टन्स आखणार आहे, तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, चलो मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बँक निफ्टीच्या 5 मिनिट टाईम फ्रेमवरचा आहे ना, पहिल्या कॅन्डलचा हाय मार्क करून घेऊया आणि लो मार्क करून घेऊया. जर तुम्ही बघितलं तर ऑल ओव्हर ही जी कॅन्डल होती, ओके, ही जी कॅन्डल होती ती जवळपास गाईज 236 पॉईंट्सची कॅन्डल आहे. पहिलीच बुलिश कॅन्डल जी आहे ती 236 पॉईंट्सची आहे. म्हणजे एवढी मोठी कॅन्डल जर पहिल्यांदाच सुरुवातीलाच मार्केटमध्ये ओपन होत असेल तर मोस्टली त्या लेवलमध्ये, म्हणजे पूर्ण त्या बॉडीच्या लेवलमध्ये, ओके, ट्रेड जेवढा तुम्ही इग्नोर करणार आहे तेवढं तुमच्यासाठी चांगलं असणार आहे, लक्षात ठेवा. ओके, जर समजा मार्केट इथं ओपनिंग दिलं आहे आणि ओपनिंग देताच मार्केटनी एक 200 पॉईंटची मुवमेंट दिलेले आहे, तर तुम्ही काय करायचं, सिम्पल त्याचा हाय मार्क करायचा, लो मार्क करायचा, आणि जोपर्यंत या झोनच्या बाहेर मार्केट नाही नेणार तोपर्यंत कुठलाही ट्रेड प्लॅन करायचा नाही. हे सिम्पल प्राइस ॲक्शन आहे. होप सो हे तुम्हाला माहीत असेल. ओके, आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर या प्रॉपर प्राइस ॲक्शनवर मी व्हिडिओज तयार करेन. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की प्राइस ॲक्शनवरती व्हिडिओज पाहिजे, मी नक्की तुमच्यासाठी प्राइस ॲक्शनवरती व्हिडिओ आणायचा प्रयत्न करेन. ओके, मार्केट जर तुम्ही आज बघितलं तर 5 मिनिटात 200 पॉईंट्सची पहिली कॅन्डल तयार झाली. नंतर एकदम त्याच कॅन्डलच्या हायवरून रिजेक्शन घेतलं आणि एका झोनमध्येच राहिलं. यार, दिवसभर मार्केट झोनमध्ये राहिले. ठीक आहे, आपला काल प्लॅन काय होता, जिथं क्लोजिंग झालेली आहे, ओके, इथं क्लोजिंग झालेली आहे, अप साईडला जर कॅन्डल ओपन होत असेल, ओके, अप साईडला या झोनच्या वरती जर कॅन्डल क्लोज होत असेल एखादी 5 मिनिटात, तर त्याचा हाय मार्क करायचा आणि हाय मार्क करून अप साईडला ट्रेड प्लॅन करायचा. तर एक्झॅक्टली इथं असं झालं. या कॅन्डलच्या वरती बाईंग साईडचा ट्रेड कुठं ॲक्टिव्ह होतो आहे, ह्या कॅन्डलची क्लोजिंग इथे आहे, आणि आफ्टर दिस ब्रेकआउट इथं अपसाईडला आपला ट्रेड प्लॅन होऊ शकतो. बट इथं झालं नाही बघा. जो हाय
क्रिएट केलेला मार्केटने तो इथं ब्रेकच झाला नाही, तिथूनच रिव्हर्स मार्केट आलं. आणि जो लो पण आहे इथं पण तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकत होता बाईंग साईडचा लोवरून, बट इथं पण मार्केट आलेलं नाही आहे. आणि जर आलं असेल तर तुम्ही इथं छोटा एक स्कॅल्प झाला असता 2 वेळा, बट मोस्टली हा ट्रेड गाईज अवॉइडच केला असेल तुम्ही, कारण हा ट्रेडच बनत नाही, पूर्ण मार्केट साईडवेज आहे. आणि अशा मार्केटमध्ये जर समजा तुम्ही ट्रेड करताय ओके, तर डेफिनेटली तुम्ही चुकीचं प्राइस ॲक्शन शिकलाय. ओके, चुकीचं प्राइस ॲक्शन शिकलेला आहात. आणि जर तुम्हाला प्रॉपर प्राइस ॲक्शन म्हणजे इंडियन मार्केटमध्ये आहे प्राइस ॲक्शन भरपूर लोक शिकवतात, पण जे महत्त्वाचं प्राइस ॲक्शन आहे ना ते शिकणं महत्त्वाचं आहे. ओके, फक्त तेवढंच शिका, उगीच गर्दी करून डोक्याचा चुरा करायची काही गरज नाही आहे. जे महत्त्वाचं आहे तेवढंच प्राइस ॲक्शन तुम्ही शिकणं गरजेचं आहे. ओके, कधी पण लक्षात ठेवा, मी परत एकदा सांगतो, सिम्पल कन्सेप्ट आहे ही, लक्षात राहिली पाहिजे सगळ्यांच्या. ओके, आजचं मार्केट तर बँक निफ्टीचं एकदम खराब होतं, पण उद्या मार्केटमध्ये नक्की काय मुवमेंट येऊ शकते हे बघणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा डेली टाईम फ्रेमवरती शिफ्ट होऊन आपण उद्याच्या दिवसात बँक निफ्टीमध्ये काय मुवमेंट येणार आहे हे बघूया. 58,600 ते 58,580. ओके, हा रेजिस्टन्स झोन जो आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे गाईज. व्यवस्थित या झोनकडे लक्ष द्यायचं आहे. जेव्हा जेव्हा या लेवलवरती येईल तेव्हा एक ब्रेकआउटची वाट बघा, आणि प्रॉपर ब्रेकआउट झाल्यानंतर ना हा अप साईडला ट्रेड आपण प्लॅन करू शकतो. ओके, त्याच्या आधी आता मोस्टली थोडंसं बाईंग आपण अवॉइड करूया. त्याच्या आधी अजिबात बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करायला नको, कारण बाईंग साईडला बघा आपण गेले 2 दिवस बाईंग साईडला ट्रेड शोधले, बट आता इट्स टाईम टू शिफ्ट ऑन सेलिंग साईड गाईज. सेलिंग साईडमध्ये शिफ्ट होऊया. मस्तपैकी ट्रेंड लाईन येते बघा, ट्रेंड लाईन डेली टाईम फ्रेमवरती वीकची ट्रेंड लाईन जेव्हा मिळते, ओके, हा पण एक प्राइस ॲक्शनचाच भाग आहे. वीकची ट्रेंड लाईन जेव्हा मिळते तेव्हा खूप इफेक्टिव्ह ती ट्रेंड लाईन समजली जाते. ओके, जेव्हा या झोनच्या खाली मार्केट येईल म्हणजे कुठं 57,668, ओके, हा झोन ब्रेक करेल किंवा मग हा लो ब्रेक करेल. हा तर लो भरपूर खाली आला, बट इथं तुम्ही बिंदास सेलिंग साईडला ॲक्टिव्ह होऊ शकताय. ओके, हा झोन आहे, हा ट्रेंड लाईन आपण तसाच ठेवली ही ट्रेंड लाईन आणि छोट्या टाईम फ्रेमवरती शिफ्ट झालो तर तुम्हाला समजेल की खूप चांगली लेवल आपल्याला मिळते. हा पण बघा, हा पण एक रेजिस्टन्स आहे, हा ब्रेक झालेला आहे आता. ओके, इथून जवळपास 150 पॉईंट खाली आहे आणि 150 पॉईंट डाऊन साईडला जर मार्केट आलं तर त्याच्या ब्रेकआउटला जवळपास 500 ते 600 पॉईंट्सची मुवमेंट ही सेलिंग साईडला पेंडिंग आहे. सो इथं आपण व्यवस्थित ट्रेड्स प्लॅन करूया. या ब्रेकआउट नंतरनं या ब्रेकआउटपर्यंत नाही ट्रेड केला तरी चालेल, ठीक आहे, सेफली एंट्री प्लॅन करत राहावा. या ब्रेकआउटच्या खाली आपण सेलिंग साईडला जाणार आहे. सिम्पल सेलिंग साईडचा झोन बघा, परत एकदा मी तुम्हाला सांगतो, 57,650 57,650 तिथून 1:4चं टार्गेट ठेवून तुम्ही 400 पॉईंटसाठी जाऊ शकताय. ओके, हा एल ठेवला तरी चालेल तुम्ही. हा प्रॉपर ट्रेंड लाईन ब्रेकआउट केली पाहिजे आणि मगच तुम्ही एंट्री करा. ओके, इथं एंट्री करू नका. हा ब्रेकआउट बघा, हा ब्रेकआउट इथं सस्टेन नाही झालेला, इथं एंट्री करायची नाही. प्रॉपर लेवल ब्रेक होऊ देत आणि जी कॅन्डल लेवल ब्रेक करेल त्याचा लो मार्क करायचा आणि डाऊन साईडला ट्रेड करायचा. जर बाईंग साईडला तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचाच असेल तर समजा या ट्रेंड लाईनवरून अप साईडला या झोनच्या वरती एखादी कॅन्डल क्लोज होते, ठीक आहे, मग इथून तुम्ही बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकता. बट त्याच्या आधी अजिबात नको. अप साईडला पण 400 पॉईंटचं टार्गेट तुम्हाला मिळू शकतं. अप साईडला तर आहेच, आपला प्रेडिक्शन आहेच की मार्केट अप साईडला जाईल, पण मोस्ट ऑफ द टाइम्स लक्षात ठेवा की सेलिंगला मिळालं तर आपल्याला करायचं आहे आणि बाईंगला जर मिळाला ट्रेड तर थोडंसं सेफ एंट्री प्लॅन करायची आपल्याला. ओके, चला आता आपण बघणार आहे की निफ्टीमध्ये एक्झॅक्टली काय मुवमेंट आली, कारण निफ्टीमध्ये आज चांगली मुवमेंट आलेली आहे गाईज. निफ्टीमध्ये थोडंसं ट्राय करूया आपण. या ज्या सपोर्ट लेवल्स आहेत मी आधीच आखलेल्या, बट आता काढून घेतो, ठीक आहे. 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती जर तुम्ही बघितलं तर आज मार्केट जिथं ओपनिंग झालं ती सगळ्यात पहिल्यांदा बघा
जर तुम्ही इथं बघितलं तर निफ्टीमध्ये पहिलीच कॅन्डल जी आहे ती 60 पॉईंटची झालेली आहे. खूप मोठी बुलिश कॅन्डल झाली आणि त्याच्यानंतरनं काही रेजिस्टन्स मार्केटने तयार केले. ओके, रेजिस्टन्स मार्केटने तयार केल्यानंतरनं तेच रेजिस्टन्सपासून मोस्ट ऑफ द टाईम सेलिंग आलेले आहे. काही इम्पॉर्टन्स झोन आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा आपण मार्क करून घेऊया. परफेक्ट. ओके, बघा सिंपल काय झालं, सगळ्यात पहिल्यांदा कॅन्डल ओपन झाली आणि ओपन झाल्यानंतर हाय ब्रेक न करता एक डाऊन साईडला मुवमेंट आली. ही निफ्टीमध्ये डाऊन साईडला मुवमेंट चांगली आलेली, कारण प्रीमियममध्ये पण हालचाल आपल्याला दिसत होती. डाऊन साईडला मुवमेंट आली, त्याच्यानंतरनं लो जो होता पहिल्या कॅन्डलचा लो 24,216. ओके, हा प्रॉपर इथं ब्रेकआउट झाला. ब्रेकआउट दिल्यानंतरनं शार्प फॉल मार्केटमध्ये जवळपास 100 पॉईंट्स आपल्याला इथं बघायला मिळाला. ओके, तर आपला ट्रेड कुठं बनत होता, तर आपला ट्रेड हा एक्झॅक्टली या लेवलवरती बनत होता बघा. कारण मोस्ट ऑफ द टाइम्स जर तुम्ही बघितलं, इथं नाही सॉरी इथं बनत होता. कारण हा एक पुलबॅक घेतलेला, ब्रेकआउट नंतरनं पुलबॅक घेतलेला या लेवलवरती एक आपल्याला रेजिस्टन्स फाइंड आउट झालेला. दुसऱ्यांदा पण याच लेवलला टॅप करायला आलेला आणि परत डाऊन साईडला आला. पण जेव्हा थर्ड टाईम आला तेव्हा डेफिनेटली हा ट्रेड आपण कॅप्चर करू शकत होतो. कारण प्राइस ॲक्शन वाईज जर तुम्ही बघितलं तर प्राइस ॲक्शन बघा मस्त. ही एक कॅन्डल, त्याच्यानंतरनं कॅन्डलचा ब्रेकआउट झाल्यानंतरनं एक लेवल बनवली, त्याच्यानंतरनं एकदा रेजिस्टन्स घेऊन खाली अँड आफ्टर दॅट या लेवलला तुमची एंट्री होऊ शकत होती. आणि एक्झॅक्टली इथं एंट्री जर तुम्ही घेतली असती तर जवळपास तुम्हाला निफ्टीमध्ये 30 ते 40 पॉईंट बुक करता आले असते आरामात. ओके, छोटासा स्कॅल्प झाला असता, बाकी कुठलाही ट्रेड इथं बनत नव्हता गाईज. ओके, 4 टाइम्स जर तुम्ही करायला नसता गेला तुम्ही, कारण 3 वाजलेले, 3 वाजता ट्रेड्स अवॉइड करत जावा. 3 सव्वा 3 लोक म्हणतात की जसं जसं मार्केट संपत जाईल तेवढं तुम्हाला चांगलं मुवमेंट्स भेटतील, पण तसं काही नसतं, तुम्ही लॉसच करून बसणार. सो मोस्ट ऑफ द टाइम्स हे अवॉइड करा अजिबात. डे संपतं नाही तर त्या ऑप्शन सेलर्सला जास्त फायदा असतो त्या गोष्टीचा, तुम्हाला बिलकुल नसतो. सो अजिबात त्याकडे लक्ष द्यायचं नाही. ओके, जेवढ्या लवकर तुम्हाला ट्रेड प्लॅन करता येतं तेवढ्या लवकर ट्रेड प्लॅन करायचं आणि मोकळं व्हायचं गाईज. ओके, चलो निफ्टीमध्ये आता उद्या कुठल्या महत्त्वाच्या लेवल्स असणार आहेत, तर सगळ्यात महत्त्वाची लेवल जी असणार आहे ती म्हणजे ही गाईज. ओके, 24,215 या लेवलवरून आपल्याला बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करायचं आहे. ओके, सिम्पल प्राइस ॲक्शन, ना जास्त मागत बघत बसलो आपण ना काय. इथं जे दिसतंय ते सिम्पल, कारण हा ब्रेकआउट जो आला आहे तो शार्पली ब्रेकआउट आलेला आहे आणि परत जर या लेवलच्या वरती मार्केट गेलं तर डेफिनेटली तुम्हाला 40 ते 50 पॉईंटची मुवमेंट बघायला मिळणार आहे. आणि आफ्टर दिस ब्रेकआउट तर तुम्हाला डायरेक्ट 100 पॉईंटची पण मुवमेंट मिळू शकते. सो बाईंग साईडला जर ट्रेड प्लॅन करायचं असेल तर 24,215 प्राइस ॲक्शन वाईज, कारण पॅटर्न खूप चांगला होतं बघा. ओके, इथून प्रॉपर सेल साईडला आला, इथं लो बनवत गेला, परत इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर करून इथला जर हा ब्रेकआउट झाला अपसाईडला, परत हा जो मेजर सपोर्ट आहे त्याचा पण ब्रेकआउट आला, तर डायरेक्ट पूर्ण जो हा गॅप आलेला ना, पूर्ण गॅप फिल व्हायचा चान्स इथं आहे. सो या लेवलच्या वरती 100% आपण बाईंग साईडला विचार करणार आहे. 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती जरी बघितलं तरी 15 मिनटामध्ये काय आहे, हा एम पॅटर्नचा पण हे बघा, इथे एम पॅटर्नचा पण ही नेकलाईन आपण याला म्हणू शकतो, नेकलाईन सपोर्ट म्हणू शकतो. ओके, हा सपोर्ट आहे आणि सपोर्टच्या ब्रेकआउटला देखील तुम्ही अपसाईडला इथं शार्पली एंट्री करू शकताय. ओके, निफ्टीमध्ये ही लेवल 100% तुम्ही लक्षात ठेवायची. आणि सेलिंग साईडला जर निफ्टीमध्ये तुम्हाला जायचं असेल तर सिम्पल बघा, काही लेवल्स आहेत त्या चार्टवरती लगेच तुम्ही मार्क करून घ्या. ओके, हा एक झोन आहे ज्या झोनच्या खाली तुम्ही सेलिंग साईडला मेजॉरिटीनी जाऊ शकता. ओके, हा प्रॉपर सपोर्ट आहे. बऱ्याच ठिकाणी इथं सपोर्ट झालेला आहे आणि या सपोर्टच्या ब्रेक नंतरनं तुम्ही सेलिंग साईडला ट्रेड्स ॲक्टिव्ह करू शकताय तुमचे. ओके, एवढे सिम्पल ट्रेड प्लॅन करायचे आहेत, हेवी ट्रेड्स करत बसायचं नाही, कमी लॉट साईज ठेवायचे. इंडियन मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करत असता तेव्हा लॉट साईज खूप मॅटर करते. उगीच 10-15 लॉट टाकत बसायचे नाहीत, एकदम शिस्तीत ट्रेड करायचे गाईज. ओके, चलो आता आपण सेन्सेक्समध्ये बघणार आहे की नक्की सेन्सेक्समध्ये कुठल्या
लेवल्स महत्त्वाचे ठरू शकतात आणि आज कुठल्या मुवमेंट्स आलेल्या आहेत. सेन्सेक्सच्या या महत्त्वाच्या लेवल्स आहेत ज्या आत्ता आपण ड्रॉ केल्या आहेत काय. पहिली कॅन्डल जर तुम्ही बघितली तर इथं पण बघा बुलिश कॅन्डल झालेली आहे. बुलिश कॅन्डल नंतरनं जर तुम्ही बघितलं तर प्रॉपर अशी सेलिंग आलेली आहे या लेवलवरून. ओके, ही लेवल महत्त्वाची ठरते कारण बघा डे लो जो ओपनिंग झालेला तो आपण मार्क करून घेतला आहे आणि इथून बरोबर या ब्रेकआउट नंतरनं शार्प सेलिंग आली आहे मार्केटमध्ये. शार्प सेलिंग आल्यानंतरनं मार्केटने एक छोटे छोटे एम पॅटर्न करत मार्केट खाली आलेलं आहे आणि एम पॅटर्नला जर तुम्ही प्रत्येक एम पॅटर्नचा जर नेकलाईन मार्क केला तर तुम्हाला एक अजून एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल मिळेल. ओके, ती लेवल ब्रेक झाली. ब्रेक झाल्यानंतरनं परत मार्केट ह्याच लेवलमध्ये पूर्ण वेळ खेळत राहील आणि त्याच्यानंतरनं क्लोज केलं. ओके, आपला ट्रेड कुठं बनत होता तर जी आपल्याला नेकलाईन मिळाली नाही गाईज, जी नेकलाईन मिळाली ओके त्यावरती किंवा त्या ब्रेकआउट नंतरनं तुम्हाला सेलिंगचा ट्रेड कंटिन्यू इथं मिळू शकत होता. म्हणजे 77,442 या लेवलवरून जर तुम्ही सेलिंग साईडला असा ट्रेड प्लॅन केला असता तर तो 100% तुमचा झाला असता. 100 पॉईंटचा ट्रेड इथं तुमचा झाला असता. ज्यात स्पाईक जो मिळाला असता तुम्हाला सेन्सेक्सच्या प्रीमियममध्ये तो 50 पॉईंटचा किंवा त्यापेक्षा जास्त प्रीमियमचा हालचाल तुम्हाला बघायला मिळाली असते. प्रीमियममध्ये 50 ते 70 पॉईंटची तर मुवमेंट तुम्हाला या लेवलला मिळालीच असते. सो हा एकच ट्रेड बनत होता, याच्या व्यतिरिक्त मला ट्रेड मिळाला नाही किंवा हा एक ट्रेड, पण हा डिफिकल्ट होता. इथं थोडीशी रिस्क होती या ट्रेडमध्ये, बट शेवटी ट्रेडिंग म्हणजे रिस्क आहे तो इस्क आहे, इसलिए केला असता तर 100% तुम्हाला या ट्रेडमध्ये चांगलं प्रॉफिट झालं असतं. हा ट्रेड इथपर्यंत पण तुम्ही होल्ड करू शकत होता. ओके, चलो आता सेन्सेक्समध्ये नक्की उद्याच्या दिवसात काय मुवमेंट येणार आहे या गोष्टी थोड्याशा तपासूया आपण. कारण सेन्सेक्समध्ये तुम्हाला माहिती आहे जेव्हा मुवमेंट येते तेव्हा शार्पली मुवमेंट येते गाईज. ओके, चलो सेन्सेक्समध्ये जर तुम्ही बघितलं तर अपसाईडला एक ट्रेंड लाईन आहे. ही ट्रेंड लाईन आहे. आफ्टर ट्रेंड लाईन ब्रेकआउट जर समजा मार्केट या ट्रेंड लाईनच्या वरती उघडलं तर त्या पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय मार्क करून तुम्ही इथून सिम्पल पहिला या रेजिस्टन्सपर्यंत ट्रेड करू शकताय. ओके, जिथं पण ओपन होईल बघा, पहिली कॅन्डल जिथं पण ओपन होईल ना त्या कॅन्डलचा हाय मार्क करायचा आणि हाय मार्क करून मग ही कॅन्डल इथं पण होऊ शकते, जरुरी नाही की इथंच होईल, फक्त ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटला झाली पाहिजे. आणि टार्गेट जे ठेवायचं आहे ते त्या या सपोर्ट लेवल ठेवायचे आहेत. जर सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे तर सिम्पल या ट्रेंड लाईनलाच फॉलो करायचं आहे. या ट्रेंड लाईनपर्यंत या ट्रेंड लाईनमध्ये जेवढं मार्केट आहे त्याच झोनमध्ये तुम्ही सेलिंग करत जावा. ओके, एम पॅटर्न करत खाली येईल आणि तिथून तुम्ही 200 पॉईंटसाठी होल्ड केला तरी चालेल. ओके, या 2 महत्त्वाच्या लेवल्स आहेत, त्या व्यवस्थित मार्क करून घ्या आणि ट्रेड्स प्लॅन करा. डेली टाईम फ्रेमवरती जर बघितलं तर सेन्सेक्समध्ये येस एक्झॅक्टली बघा ट्रेंड लाईनच बऱ्याच वेळा फॉलो झालेली आहे गाईज, बऱ्याच वेळा ट्रेंड लाईन फॉलो झालेली आहे. त्यामुळे ट्रेंड लाईनला सेन्सेक्समध्ये रिस्पेक्ट द्या. आणि डब्ल्यू झाला यार, बिग डब्ल्यू पण होतोय बघा. हा डब्ल्यू मे बी तुम्ही कन्सिडर नाही करणार, बट थोडंसं क्लिअरली बघितलं अपसाईडला फुटला तर मजा येणार आहे गाईज. चलो तयार राहा, चांगलं व्यवस्थित ट्रेड करा. दररोज तुम्हाला मार्केट अभ्यास बघायला मिळेल आणि लाईक्स करत राहावा, कमेंट्स करत राहावा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर अजून खूप प्रोग्रेसिव्ह व्हिडिओज तुम्हाला यात बघायला मिळणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करून जावा. ओके, चलो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज.